दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमासेना नदीच्या पात्रातील वाळू अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या 5 वाहनांवर अप्पर तहसीलदार सुजित नरहरे यांनी कारवाई केली। यात 2 हायवा मुरुमने व 2 आयशर टेम्पो वाळूने आणि 1 छोटा टमटम वाळूने भरलेली ही वाहने अप्पर तहसीलदार कार्यालय मंद्रुप येथे जमा करण्यात आली आहेत। दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमासेना नदीच्या पात्रातील वाळू अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या 5 वाहनांवर तहसीलदार सुजित नरहरे यांनी पदभार घेतल्यापासून कामांचा धडाका लावून वाळू माफियांच्या व रेती माफियांना अप्पर तहसीलदार सुजित नरहरे यांच्या कारवाईने चांगलाच धसका घेतला असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे। या कारवाईमुळे 5 वाहने जमा करण्यात आली आहेत। यामुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे। गेल्या 15 दिवसांपासून महसूल विभागातर्फे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे। या पथकात तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांचा सहभाग होता। भीमासेना नदीपात्रात अचानक कारवाई करत वाहने जप्त केली आणि 2 हायवा गाडीमध्ये मुरुम उपसा करून बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या अवैध वाळू व मुरुम वाहतुकीमुळे परिसरातील नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागत होता। त्यामुळे महसूल विभागाने केलेल्या कारवाईचे सर्वसामान्यांकडून कौतुक होत आहे। त्यामुळे अवैध उत्खनन थांबवून पर्यावरण संतुलित राहण्यासाठी देखील मदत होत आहे। कारवाई करतेवेळी तहसीलदार सुजित नरहरे, नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, मंडळ अधिकारी ज्योतिबा पवार, गाव कामगार तलाठी रावसाहेब कोकरे यांच्याबरोबर बेकायदेशीर वाळू व मुरुम वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात 2 पथकांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।